उगविलो संकटी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महान वैष्णव वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे ज्ञानेशप्रिय देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आज मी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणे वक्त्याचे आद्य कर्तव्य समजले जाते. अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की नेवासा या तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कवठा या पुण्यनगरीमध्ये आज नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटाच्या पहिल्या दिवशी आज माझी कीर्तनरूपी सेवा ठेवण्यात आली. ज्यांनी मला ही कीर्तनरूपी सेवा दिली असे असणारे सर्व गावकरी मंडळी असतील, कार्यक्रमाचे आयोजक नियोजक सरपंच उपसरपंच ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते असतील त्यांचेही आभार मानते. तसेच श्री संत बहिणाबाई मुलामुलींची वारकरी शिक्षण संस्था संस्थेतील माझ्या गुरु भगिनी असतील त्यांचेही आभार मानते. माझे गुरुबंधूही असतील त्यांचेही आभार मानते. तसेच गायनाला साथ करणाऱ्या ज्यांच्या कंठामध्ये सरस्वती माता विराजमान झाल्या असे असणाऱ्या माझ्या गुरुवर्य श्री ज्योतिताई सोनवणे, तसेच मृदुंगाचार्य रामेश्वर महाराज सोनवणे, ते काही कारणास्तव आलेले नाही तरी त्यांचे विद्यार्थी ओम महाराज पवार हे माझ्या कीर्तनाकरता उपस्थित आहे. तसेच मृदुंगाला साथ करणारे हरिकर महाराज असतील त्यांचेही आभार मानते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठला 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 आज कार्यक्रमाचा पहिला दिवस आहे, म्हणजेच घटाचा पहिला दिवस आहे. मग भगवंताचं नाम किती गोड आहे, किती गोड आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. अजून किती गोड आहे. येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम तेची मज प्रेम जय देवा. अजून किती गोड आहे. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. अजून किती गोड आहे. नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबासी वाहू. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रस्तुत अभंगाच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात. अभंगाचा भावार्थ असा आहे की अर्थात भगवान किंवा माता भगवती हे आपल्या निर्धमक स्वरूपातून अवतारित होण्याकरता संत हे कसे कारण ठरतात हे प्रतिपादन करतात. विठ्ठला विठ्ठला अर्थात भगवान किंवा माता भगवती हे पदे मी का वापरली, कारण की वेदामध्ये पंच उपासना मुख्य सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शक्ती उपासना ही आलेली आहे. आता पंच उपासना कोणत्या, त्याचे उपास्य कोणते, तर पंच उपास्य असं आहे की भगवान श्री गणेश, भगवान श्री विष्णू, भगवान श्री शिव, भगवान श्री सूर्य आणि भगवती माता जगदंबा हे झाले पंच उपास्य. आता पंच उपासना कोणत्या, तर गाणपत्य, वैष्णव, शैव, सौर आणि शाक्त हे झाले पंच उपास्य व उपासना. आता जो गणपती बाप्पाची भक्ती करतो त्याला गाणपत्य असे म्हणतात. जो विष्णुदेवाची भक्ती करतो त्याला वैष्णव म्हणतात. जो शिवाची भक्ती करतो अर्थात महादेवाची भक्ती करतो त्याला शैव असं म्हणतात. जो सूर्यनारायणाची भक्ती करतो त्याला सौर असं म्हणतात. आणि जो माझ्या भगवतीची भक्ती करतो त्याला शाक्त असं म्हणतात. विठ्ठल 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 अर्थात माता भगवतीच्या भक्तांनी अर्थात शाक्तांनी शक्ती उपासना करत असताना, माझ्या माता भगवतीची शक्ती उपासना करत असताना भेदरहित उपासना करावी. म्हणजेच कोणत्याही देवतेला कमी लेखू नये, कारण की सर्वांचे स्वरूप एक आहे. सर्वांचे स्वरूप एक असल्यामुळे कोणत्याही देवतेला कमी मानू नये. तुम्ही जर महादेवाच्या मंदिरामध्ये गेलात तर महादेवाच्या समोर पिंड आहे, तर त्या पिंडीमध्येही आपल्याला माता भगवतीचं स्वरूप दिसलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर माता भगवतीची भक्ती करतो, आम्हाला त्या पिंडीमध्ये कसं काय बरं माता भगवतीचं स्वरूप दिसेल. तर तुम्ही जर
भेदरहित उपासना करत असतात तर नक्कीच त्या पिंटीमध्ये माता भगवतीची स्वरूप दिसेल. तुम्ही जर पवनसुत हनुमानाच्या मंदिरामध्ये गेलात, तुम्ही म्हणाल याच्यामध्ये कसं बघायचं, तर तुम्ही जर खरंच माता भगवतीची भेदरहित उपासना करत असताल, म्हणजेच कोणत्याही देवतेला कमी लेखत नसाल, तर नक्कीच त्या पवनसुत हनुमानामध्ये तुम्हाला नक्कीच माता भगवतीचं स्वरूप दिसल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही पांडुरंग परमात्म्याची भक्ती करत आहात. तुम्ही जर तुळजापूरला गेलात, आता तुम्ही म्हणाल आम्ही पांडुरंग परमात्म्याची भक्ती करतो, तर त्या भगवती मातेमध्ये सुद्धा आपल्याला पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप दिसलंच पाहिजे, कारण की सर्वांचे स्वरूप एक आहे. पवनसुत हनुमानराय ही माझ्या शक्तीच्या विठ्ठल जळी स्थळे भरला, विठ्ठल जळी स्थळे भरला, रीता ठाव नाही उरला, रीता ठाव नाही उरला, आदम्या दृष्टीने पाहिला, आदम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलचे विठ्ठलचे मन हे झाले, मन हे झाले पूर्ण, विठ्ठलचे झाले पूर्ण, विठ्ठलचे झाले पूर्ण, विठ्ठलचे झाले. विठ्ठल जाई स्थळी भरला. सर्वांच्या देवामध्ये एकच स्वरूप आहे, सर्वांचं स्वरूप एकच आहे. हनुमानराय ही माझ्या शक्तीचे स्वरूप आहे, श्रीरामचंद्र ही माझ्या शक्तीचे स्वरूप आहे, ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराय ही माझ्या शक्तीचे स्वरूप आहे, कारण की सर्वांचे स्वरूप एक आहे. आता मला सांगा, नवरात्रामध्ये खूप जण उपवास धरतात ना? तुम्ही कुणासाठी उपवास धरता? बोलत चला, कुणासाठी धरता? मोठ्याने बोला, कोणासाठी? माता भगवतीसाठी धरता. आणि ती माता भगवतीचा उपवास धरत होते, तर मी तुम्हाला सांगते, अंबाबाईच्या जीवाचा जणू महादेवाचा, अंबाबाईच्या जीवाचा जणू महादेवाचा, तिनं उपास धरला पतीच्या नावाचा, हो तिनं उपास धरला पतीच्या नावाचा, अंबाबाईच्या जीवाचा जणू महादेवाचा, अंबाबाईच्या जीवाचा जणू महादेवाचा, तिने उपास धरला पतीच्या नावाचा, हो तिने उपास धरला पतीच्या नावाचा. शिवशक्ती मिळवनिया हालची मालिका, पतीला सामावून घेतला रे धक्का, देव आधी देवाचा, देव आधी देवाचा, जप केला शिवाचा, देव आधी देवाचा, जप केला शिवाचा, तिनं उपास धरला पतीच्या नावाचा, हो तिनं उपास धरला पतीच्या नावाचा, तिनं उपास धरला पतीच्या नावाचा, हो तिनं उपास धरला पतीच्या नावाचा. तर त्या माता भगवतीने तिच्या पतीसाठी उपवास धरला होता. कुणासाठी? शंकरासाठी उपवास धरला होता. तुम्ही कधी विचार केलाय का उपवास शब्दाचा डेफिनेशन, व्याख्या काय आहे? तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? तुम्हाला प्रश्न पडतच नाही, मीच निर्माण करून देते. तर उपवास शब्दाचा अर्थ असा आहे, संस्कृत व्याकरणाच्या दृष्टिकोनातून उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य करणे, अर्थात राहणे. आता तुम्ही म्हणाल देवाजवळ वास्तव्य करणे, तुम्ही आता 2-4 ब्लँकेट घेशाल, गोदडे घेताल, जाताना त्या माता भगवतीच्या मंदिरामध्ये घेताल झोपून, चालन का? तर अजिबात चालणार नाही, कारण की तर वाचार्थ नाही तर लक्षार्थ घ्यायचा आहे. बऱ्याच लोकांना वाचार्थ लक्षार्थ कळतच नाही. काही ना ऐकण्याचाही प्रॉब्लेम असतो. मी एका कीर्तनामध्ये सांगितलं, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. मागचे मंडळी म्हणतात
माझी मामी तुझे वर निघून नाम. आता मी म्हणलं तुझी मामी इथं कशाला आणतो. ते झालं. मी म्हणलं मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचितासी बहरूकली असे आला. नाही म्हणतात मोक्कार फुगला फुले वेचायला गेला आणि मागच नाही आला. विठाला 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 तसंच एका कीर्तनात असं सांगितलं. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिवू नये. एक माणूस मग कीर्तनाला आला, कीर्तन ऐकलं आणि घरी गेला. सकाळी त्याच्या घरामध्ये विंचू नारायण निघाला. बायकोला आवाज दिला, अगाय कुंकवाचा करंडा घेऊन ये. ती म्हणली कशाला. हा म्हणला आण. म्हणलो ना ती नवऱ्याच्या धाकाने कुंकवाचा करंडा घेऊन येते म्हणजेच पंचपाळा घेऊन येते. भलं मोठं कुंकू हातावरती कालवतो आणि त्या सर्पाच्या नांगेला लावायला जातो. आता तो शांत बसेल का. बोला चला शांत बसेल का. त्याने इतक्या मोठ्याने जय हरी केले, इतका बोंबलायला लागला. सगळे शेजारचे जमा झाले. ते म्हणे अरे झालं काय. हा म्हणला रात्रीची कीर्तनकार दिदी कोणी आणली ते सांगा. ते म्हणे अरे झालं तरी काय, तिने तुझे पैसे वगैरे घेतले का. नाही, रात्रीची कीर्तनकार दिदी कोणी आणली ते सांगा. लोकांनी सांगितलं अरे झालं तरी काय. तो मला रात्री तिने कीर्तनात सांगितलं होतं तुका म्हणे सर्प विंचू नारायण आणि आज माझ्या घरामध्ये असं झालं. गावातले मंडळी म्हणते अरे भाऊ तिने एवढंच नव्हतं सांगितलं, तिने पुढेही सांगितलं होतं काय. वंदावे दुरून शिवू नये. विठाला विठाला विठाला. म्हणून लोकांना वाचार्थ आणि लक्षार्थ कळत नाही. हे डोक्यावरून गेले असेल तर पुढचं आहे का. एका कीर्तनात असं सांगितलं तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. रात्री 9 ते 12 कीर्तन असल्यामुळं मुक्काम झाला. सकाळी देवपूजा वगैरे आटोपली आणि बसस्टँडवरती गेले. मागून 2दा आवाज आला, देवयानी ताई थांबा. मला दुसरी देवयानी असेल. परत अहो देवयानी ताई थांबा. सहज मागं वळून बघितलं तर आजीबाई माझ्याजवळ आल्या. त्यांच्या डोक्यावरती 9-10 किलो वांग्याचं ओझं. त्या मला म्हणाल्या घेते काय वांग्याचं ओझं. मी म्हणलं आजी आधीच मी अगरबत्ती छाप, मी कशाला हे वांग्याचं ओझं घेऊ. आजी म्हणाल्या रात्री चले बोंबलू बोंबलू सांगत होती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. विठाला 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 विठाला. तुम्ही बोलत चला नाही तर मी चहा घेऊन येऊ का. हा तुम्ही बोलत चाल. तुम्ही बोलल्याशिवाय मग कीर्तन पुढं चालणार नाही. विठाला 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 विठाला. हो, म्हणून लोकांना वाचार्थ आणि लक्षार्थ कळत नाही. इथे वाचार्थ विपरीत नाही तर इथे लक्षार्थ विपरीत करायचं आहे. म्हणून उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवंताचं नामचिंतन करणे म्हणजेच उपवास होय. आता आपण त्या घटाजवळ एक अखंडित दिवा लावतो. काय लावतो. दिवा. तो कधीही विझू देत नाही. तो नुसता तेवत राहतो, विझत राहतो आणि स्वतःही प्रकाशित होतो, दुसऱ्यांनाही प्रकाशित करतो. तसंच आपलं जीवन आहे. आपण स्वतःही प्रकाशित व्हायचं आणि दुसऱ्यांनाही प्रकाशित करायचं आहे. आणि मग आपल्या जीवनामध्ये एक आगळ्या वेगळ्या पद्धतीची कलांटणी देऊन जाते. ती निजज्योत आपल्या जीवनामध्ये आगळ्या वेगळ्या प्रकारची कलांटणी देऊन जाते. आता तुम्ही मला कलांटणी म्हणजे काय
सांगा बरं, नथीवाले आजी कलांटणी म्हणजे काय? तुम्ही म्हणता एवढं कळलं असं तुला कशाला आणलं असतं? आ कलांटणी म्हणजे त्या कलांटणीमधून आपली एक शिकवण मिळते. ते आपल्या जीवनामध्ये वेगळ्या पद्धतीची कलांटणी देऊन जाते. तसंच आपल्या ज्ञानरूपी दिव्यामध्ये भक्तिरूपी तेल होता आणि विवेक वैराग्याने तो दिवा पेटवा, ती निर्ज्योत पेटवा. नक्कीच आपल्या जीवनामध्ये एक निर्ज्योत पेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये एक आगळ्या वेगळ्या प्रकारची कलांटणी देऊन जाते ती निर्ज्योत. आपण नवरात्रामध्ये बीजही पेरतो की नाही? का पेरतो? कारण की बीज हे सात्विकाचं प्रतीक आहे, म्हणून आपण बीज पेरतो. आता नवरात्रामध्ये शक्ती उपासना ही मुख्य सांगितलेली आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला या संतांनी माझ्या कुळदैवताची ओळख करून दिली, म्हणजेच मला या भगवतीची ओळख करून दिली. हेच तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. कुळीची हे कुळदेवी, कुळीची कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळीची कुळदेवी, कुळीची कुळदेवी, कुळीची कुळदेवी, कुळीची कुळदेवी. ठावी संतानी, केली ठावी संतानी, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो. बरवे झालो शरण गेलो, बरवे झाले शरण. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतानी, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. तुकोबाराय म्हणतात, माझ्या कुळदैवताची ओळख मला संतांनी करून दिली. म्हणून वारकरी संप्रदाय दुसरं कुळदैवत म्हणजे भगवान परमात्माच आहे. तरी सुद्धा तुकोबाराय नाट प्रकरणाच्या पहिल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये वर्णन करतात. विठ्ठल कोळीचे दैवत, विठ्ठल वीत बोत चित्त, विठ्ठल पुण्याने पुरुषात, आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, आवडे माता विठ्ठलाची. तुकोबाराय म्हणतात, माझ्या कुळदैवताची ओळख मला संतांनी करून दिली. म्हणून ज्ञानेश्वर महाराज त्या भगवान परमात्म्याला हाक मारताना म्हणतात, विठाई की ठाई कृष्णाई कानाई, रंगाई ओ येई ओ, रंगाई ओ येई ओ. विठाई की ठाई कृष्णाई कानाई, रंगाई ओ येई ओ, रंगाई ओ येई ओ. विठाई की ठाई माझे कृष्णाई कन्हाई, रंगा येयो येयो. तुकोबाराय म्हणतात, माझ्या कुळदैवताची ओळख मला संतांनीच करून दिली. म्हणून संतांना शरण जावंच लागतं, कारण की संतांना शरण गेलं नाही की उद्धार होत नाही. हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय. उदाहरण बघितलं तर वाल्या कुळाचं बघता येईल.
अहो रोज चोरी करणारा वाल्या कोळी, लोकांना लुटणारा वाल्या कोळी, असा वाल्या कोळी त्याच्या पूर्ण संचिताने जंगलामध्ये नारदजी भजन करत चालले होते. नारायण नारायण श्रीमद नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमद नारायण नारायण नारदजींना अडवतो आणि म्हणतो, नारदजी अरे संन्यासा, तुझ्याकडे जे काही धन असेल ते मला देऊन टाक, नाही तर मरायला तयार हो. नारदजी म्हणतात, माझ्याकडे संसाराचं नाशिवान धन नाही, पण माझ्याकडे नक्कीच राम नावाचं धन आहे. काय आहे? राम नावाचं धन आहे. राम नाम के रे मोती, कृष्ण नाम के रे मोती, मैं बिखराऊ गली गली, ले लो ले कोई राम का प्याला, शोर मचाऊ गली गली, बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. माया के दीवानों सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और मान खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया मिट्टी होगी, सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली, ले लो ले कोई राम का प्याला, शोर मचाओ गली गली, बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. नारदजी म्हणतात, तू हे सर्व पाप कुणासाठी करतो? तेव्हा वल्ल्याकोळी म्हणतो, माझ्या बायका मुलासाठी करतो. तेव्हा नारदजी म्हणतात, जा बरं विचारून ये. तेव्हा नारदजींवरती विश्वास नव्हता म्हणून झाडाला बांधून ठेवलं आणि पळतच घरी गेला. आईबाबांना विचारलं, आई बाबा, मी तुमच्यासाठी इतकं पाप करतो, तुम्ही माझ्या पापामध्ये वाटेकरी व्हाल का? तेव्हा ते आई वडील म्हणतात, अरे लहानाचा मोठा आम्हीच तुला केला, तर तूच आम्हाला सांभाळ. ते पापाने सांभाळ नाही तर पुण्याने सांभाळ, त्याच्याशी आम्हाला काहीही संबंध नाही. तो मुलांकडे जातो, मुलांना म्हणतो, अरे तुम्ही तर माझे मुलं आहात, तुम्ही तरी माझ्या पापामध्ये वाटेकरी व्हा. तेव्हा ते मुलं म्हणतात, बाबा तुम्हीच आम्हाला जन्म दिला, तर तुम्हीच आम्हाला सांभाळ. ते पापाने सांभाळ नाही तर पुण्याने सांभाळ, त्याच्याशी आम्हाला काहीही संबंध नाही. तो त्या बायकोकडे जातो. बायकोला म्हणतो, अगं तू तर माझी अर्धांगिनी ना, तू तरी माझ्या पापामध्ये वाटेकरी हो. तेव्हा ती म्हणते, तुम्हीच लग्न करून मला घरामध्ये आणलं, आता तुम्हीच मला सांभाळ. ते पापाने सांभाळ नाही तर पुण्याने सांभाळ, त्याच्याशी मला काहीही संबंध नाही. म्हणून वल्ल्याकोळी पळतच नारदजींकडे जातो, नारदजीला बांधलेलं सोडतो, नारदजींचे चरण धरतो. म्हणून म्हणतात हरिप्राप्तीसी उपाय. म्हणून जंगलामध्ये भजन करतो. राम नाव त्याच्या मुखातून येत नव्हतं. तो काय म्हणायचा? मरा मरा. त्या मरा मराचा एक दिवस राम राम झाला आणि
करण्यापूर्वी रामायण लिहून ठेवले. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. याची कीर्ती वाढली गहन, याची कीर्ती वाढली याची कीर्ती वाढली गहन, याची कीर्ती वाढली केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. म्हणून संतांना शरण जावंच लागतं. संतांना शरण गेल्यावरती काय होतं? उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीना, उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीना, उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीना. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीन. विमुख करना संतानेया, विमुख करना संतानेया. विमुख करना संतानेया, विमुख करना संतानेया. नाही भाग्यहीना, उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीना. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीन. उद्धारासी ठाव भाग्यहीन. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीन, बिनमुख चरण संतांची आ. म्हणून संतांना शरण गेल्यावरती काय होतं तर एके दिवशी एका गावामध्ये संत भजन करत चालले होते. तर चौकात बसलेल्या टवाळखोरांनी त्यांची चेष्टा करायची ठरवली. त्या संतांनी त्यांना विचारलं, का रे या गावामध्ये कोणी संत महात्मे राहतात का? ते बोलले, हो राहतात ना, इथे आजमियाचं घर आहे, तुम्ही तिथे जाऊ शकता. हे संत महात्मे ते आजमियाच्या घरी गेले आणि म्हणाले, भिक्षाम देही माते. आतून आवाज आला, तुम्ही चुकीच्या घरी आला आहात, हे डाकू आजमियाचं घर आहे. ते संत म्हणाले, आम्हाला काही नको, फक्त आम्हाला थोडासा शिदा द्या, आम्ही शिजवून खाऊ. त्या आजमियाच्या बायकोने त्यांना शिदा दिला. त्याने तो भगवंताला नैवेद्य दाखवला आणि रात्रभर भजन केला. आता मला सांगा, चोर चोरी करून किती वाजता येतो? बोलत चला, चोर चोरी करून किती वाजता येतो? आ? तर तो डाकू आजामी 3 वाजता चोरी करून आला. आता हे बघितल्यावर त्याची तळपायच्या मस्तकात गेली. हा म्हणाला, उचला आणि निघा इथून. संत म्हणाले, आम्ही तर रात्रभर भजन केलं, आम्हाला काहीतरी दक्षिणा द्या. तेव्हा तो म्हणाला, तुम्हाला जिवंत ठेवले, तुमची दक्षिणा समजा. ते म्हणाले, आम्हाला काही पैसे वगैरे नकोय. तेव्हा तो म्हणाला, मग तुम्हाला पाहिजे तरी काय? तेव्हा ते संत म्हणाले, तुझ्या बायकोच्या गर्मामध्ये जो मुलगा आहे त्याचं नाव तू नारायण ठेव. हा म्हणाला, नाही ठेवणार नारायण नाव. त्याची बायको म्हणाली, अहो ठेवा ना नारायण नाव, काय होतं? तेव्हा तो म्हणाला, हो ठेवीन नारायण नाव, पण आधी निघा इथून. तेव्हा ते संतजन निघून जातात. काही दिवसानंतर, त्याला काही काळानंतर
त्याला मुलगा होतो. योगायोगाने मुलगा झाला, त्याचं नाव नारायण ठेवलं. आता एकुलता एक मुलगा म्हणल्यावर नारायण पाणी पिलास का, नारायण जेवण केलंस का, नारायण हे केलंस का, नारायण ते केलंस का. एके दिवशी त्याची अधोगती निश्चित झाली म्हणून यमाचे दूत त्याला नेण्याकरता आले. जोरात ओरडला, नारायणा वाचव रे नारायणा. तेव्हा भगवंताचे दूत त्याला वाचवण्याकरता येतात. म्हणून याच्यातून आपल्याला हे कळतं की संतांना शरण गेल्यावरती आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला आपण जर संतांना शरण गेलं नाही तर आपला उद्धार होऊ शकत नाही. आपण जर संतांना शरण गेलो, त्या संतांचे चरण जरी आपल्या अंगाला लागले तर आपल्या वासनेचे बीज जळून जातात. म्हणतात ना, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज. संत चरण संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. म्हणून संतांना शरण जावं लागतं. संतही मला आपल्या कुळदेवताची ओळख करून देतात. त्याचं आपण तिसरं चरण झाल्यावरती बघू. म्हणून तुकोबराय म्हणतात, मी संतांना शरण गेलो, मी माझ्या कुळदैवताला शरण गेलो. म्हणून हेच तुकोबराय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांग. बरबे झालो शरण गेलो, 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 बरबे झालो शरण गेलो. उगविलो संकटी, उगविलो संकटी, बरबे झालो शरण गेलो, बरबे झालो शरण गेलो. उगविलो संकटी, उगविलो संकटी, बरबे झालो शरण गेलो, बरबे झालो शरण गेलो, बरबे झालो शरण गेलो. उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी, बरबे झालो शरण गेलो, उगविलो संकटी, उगविलो संकटी, एकदा या गायनाचार्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी तुमचं नाव घेणं विसरून गेले होते, पण कीर्तन झाल्यावरती नक्की नाव घेईन. विठाला विठाला विठाला. तुकोबराय म्हणतात, बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. तुकोबराय म्हणतात,
मी संतांना शरण गेलो म्हणून मला संकटांना शरण जावं लागत होतं. ज्या संकटांना मला सामना करावा लागत होता, ज्या संकटांशी मला तोंड द्यावं लागत होतं, त्याच्यामधनं मी आज बाहेर पडलो, मी मुक्त झालो. मला कशाचीही भीती राहिली नाही. कारण की भगवान परमात्मा हा मागे पुढे उभा आहे. मागे पुढे उभा आहे सांभाळीत. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आली आगाध निवाराया. भगवान परमात्मा हा मागे पुढे उभा आहे म्हणून आम्हाला जन्म मरण भय चिंता काहीही राहिलेलं नाही. कारण इहलोकामध्ये वैकुंठामध्ये वैकुंठातले सर्व सुख प्राप्त झालेले आहे. म्हणून आम्हाला भय चिंता जन्म मरण काहीही राहिलेलं नाही. म्हणून म्हणतात उगविलो संकटी. म्हणून तुकोबराय तुकोबराय म्हणतात की तुकोबराने कोणी प्रश्न केलाय का की संतांनी काय केलं. म्हणून तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये वर्णन करतात. आणि येला रूपा बळे. आणि येला रूपा बळे. आणि येला रूपा बळे. आणि येला रूपा बळे. आणि ही रूपा बळे करोनी खळे हरिदासी. बरवे झाले शरण गेल उगविलो संकटी. मी तुम्हाला सांगितलं होतं 3रं चरण झाल्यावरती आपण माता भगवतीच्या स्वरूपाचा उल्लेख करू. माता भगवतीचं स्वरूप कसं आहे तर निर्धमक आहे, निर्व्यापार आहे, निरवयम आहे, निरअव्यय आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात संतांना शरण जावंच लागतं. संतही आपल्याला आपल्या कुळदैवताची ओळख करून देतात. ठला विठला विठला विठला